मॅचच्या सुरुवात पहिलाच बॉल निर्धाव आलेला आहे. स्ट्रायकर जोडीमध्ये दोन फलंदाज, एका बाजूला प्रमोद, एका बाजूला प्रकाश आणि षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अनिल यांनी पहिला बॉल डॉट टाकलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रमोद आहेत, त्यांना बांधून ठेवलंय. पहिला बॉल निर्धाव आलाय. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती. अनिल पुन्हा तयार. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर छोट्या उसळीचा बॉल एका पायावरती नियंत्रित करत शरीराचं वजन बॉल पाठवलाय सीमारेषा पार. या बॉलवरती आलाय फ्लॅट षटकार. छोट्या उसळीचा बॉल आडव्या बॅटने पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 6. एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रमोद आहेत, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये चांगली बॅटिंग करतायत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर बॉलवरती आक्रमण. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल तयार. डावकुरे हाताचे एक भेदक गोलंदाज. लाईन मिस करून बसले. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट आलाय. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आलेले आहेत अवघ्या 6. चांगली गोलंदाजी या बॉलच्या पाठीमागे. बॉल थोडासा पाठी ओढला, बॉलला उसळी प्रदान केली. अशा प्रकारचं दुहेरी मिश्रण या बॉलच्या पाठीमागे अंमलात आणलंय. म्हणजे गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता, या सर्व काही गोष्टी तुम्हाला अंमलात आणाव्या लागतात. पुरा तयार. अनिल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाई बॉल थोडासा पुढे ठेवला आणि हाई बॉल उसळत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. डॉट. त्याचबरोबर गणेश पवार सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्वराज्य वारणा मोरणा ऑफिशियल आवाज आणि त्यांचा उद्या आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. गोलंदाज अनिल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला लाईन मिस करून बसले. एक पाय रोवला, एक पाय पुढे काढला, परंतु बॉलच्या मिनिटपर्यंत फलंदाज प्रमोद पोहोचू शकले नाही. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलमध्ये तब्बल 4 बॉल डॉट आहेत. एकाच बॉलवरती मोठा फटका आलेला आहे. अशा प्रकारचं विश्लेषण आपण या षटकाचं करूया. शेवटचा बॉल या षटकातला. बाकी स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रमोद तयार. कोकरूडचे प्रमोद स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये पुन्हा तयार. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. फलंदाज प्रमोद माघारी. धक्का क्रमांक 1 लागलाय. क्षेत्ररक्षक योगेश होते, त्यांच्या हातामध्ये बॉल विसवलाय आणि या झेलला त्यांनी कंप्लीट केलाय आणि धक्का क्रमांक 1 लागलाय. बॅटिंग करताना टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या टीमला एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे 6. 1 गडी बाद. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तुषार येत आहेत. क्रमांक 3 वरती आलेले आहेत. बॅटिंगसाठी आता परिस्थिती अनुकूल नाहीये, परंतु अशाही परिस्थितीमध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल. असं म्हटलं आता ना की परिस्थितीला शरण जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा आणि याही परिस्थितीवरती आता मात करावी लागेल. स्ट्रायकर जोडीतले प्रमोद आता आउट होऊन माघारी गेलेले आहेत. सोबतीला मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. सतीश दादा पाटील यांच्या शुभाशय हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करतोय. महादेव कदम ज्यांच्या खेळामध्ये आहे दम, ते महादेव कदम ज्यांनी या स्पर्धेतलं पहिलं शतक अर्धशतक झळकवलं आणि स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लाचं पहिलं अर्धशतक आलं. कदमवाडी उपवळे या गावाकडून आणि खेळाडूचं नाव आहे महादेव कदम. यांना आपण प्रदान करतोय सामनावीराचा पुरस्कार. मुख्य व्यासपीठावरतून आपण त्यांच्या खेळाचं या ठिकाणी आपण करतोय कौतुक. शरीरापासून हा बॉल दूर ठेवलाय. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्गवरती विजय यांना आणलेला आहे आणि सुरुवातीचे दोन्ही बॉल त्यांचे दिशाहीन आहेत. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा त्यांना योग्य ठेवावा लागेल. पुन्हा तयार. लाईन मिस करून बसले. आता हा चांगला बॉल आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. डॉट आलाय. आता हा निर्धाव बॉल आलाय आणि निश्चित मनोबल वाढला असेल, कारण या अगोदरचे दोन्ही बॉल विजय यांनी दिशाहीन टाकले होते.
फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती ताव मारलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. फटका आहे मोठा, नाही होणार. मांगरूळ टीमला धावांचा तोटा आणि डॉक्टर प्रकाश यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. फुलटॉस बॉल, क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीवरती ताव मारलाय. खरपूस बॉलचा घेतलेला हा समाचार. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये प्रकाश बॅटिंग मध्ये पुन्हा तयार होतील. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून आलाय. टप्पा पडल्यानंतर हा बॉल, जो बॉल आहे पंच सांगतात की दिशाहीन आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. एका बाजूला आता दिशेवरचं नियंत्रण चांगलं ठेवावं लागेल गोलंदाजी करताना आणि आज आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा तयार विजय. बॅकफूट वरती जात असताना हा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता प्रकाशांना साधता आली नाही आणि हा बॉल डॉट आलेला आहे. निश्चित डॉट बॉल गोलंदाज मनोबल वाढवणारे आहेत, परंतु मोठे फटके जे आहेत ना ते फलंदाजांचं मनोबल वाढवणारे आहेत. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. रडार मधला बॉल पाठवलाय सी कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. टप्पा पडल्यानंतर अगदी चांगल्या रीतीने बॅटवरती बॉल घेतला आणि बॉल पाठवला सी कॉर्नर, सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. हा आणखीन एक मोठा टोला आलाय. बॅटिंग करताना फलंदाज प्रकाशांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा टोला आणि मैदानाच्या आतमध्ये आता धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा बॅटिंग करताना. पुन्हा एकदा गोलंदाज विजय तयार. या बॉलला खेळण्यासाठी फार वेळ होता आणि मिड विकेटला बॉल भिरकावून दिलाय. भीर भीर भीर, हा आणखीन एक सिक्सर, बॉल सीमा पार. आणखीन एक येतोय धावसंख्या वाढवणारा षटकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना प्रकाशाने मोठ्या फटक्यांचा कहर केलाय आणि धावसंख्येला आणलाय आकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा धावफलकावरती. चेक. याच दरम्यान महादेव कदम याच्या खेळीसाठी पहिल्या अर्धशतकासाठी शिवरुद्र फायटर्स या संघाचे संघमालक सन्माननीय बंडानादा मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचत झाले. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण अपोजिशन संघामध्ये असून देखील त्यांनी मनाची उदारता दाखवली आणि महादेव कदम यांच्यासाठी रोख रक्कम 500चं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचत केलंय. आणखीन एक बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक फटका आहे प्रकाश खांडेकर यांचा कडक. हाही बॉल चाललाय सीमा पार. याही बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील तब्बल 6. आणखीन एक षटकार आलाय आणि तब्बल 3 बॉल मध्ये लागोपाठचे 3 षटकार ठोकत षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे डॉक्टर प्रकाश खांडेकर यांचा. लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज धिंगाणा घातलाय मोठ्या फटक्यांचा. आज धडाकेबाज बॅटिंग केली आहे प्रकाश खांडेकर यांनी. गगनाच्या गाभाऱ्यात आज षटकारांचं तोरण विणलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तब्बल धावफलकावरती आलेल्या आहेत धावा 27 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 आल्या होत्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. धावसंख्येचा वेग वाढला. माफ करा, करेक्शन आपण करूया. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती येत आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय आता स्ट्रायकर एंडला फलंदाज तुषार तयार होतील, तर गोलंदाजी मार्क वरतून ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. गोलंदाज रवी, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रवी सावंत ओव्हर नंबर 3 साठी. समोर खेळलेला बॉल ओव्हर दी बॉलर हेड आणि हाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4.
ओव्हर नंबर 3च्या पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय चौकाराने. बॅटिंग करताना फलंदाज तुषार यांनी. भाई अब ये भी कहा पिक्चर येने वाले. तुषार यांनी आता आक्रमण सुरू केलंय. पुन्हा एकदा रवी तयार. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल वेळेच्या अचूकता साधता आली नाही, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होते. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू झाला. एका बाजूला श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी हा संघ दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल हेही पाहावं लागेल. एका बाजूला एक छोटीशी पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये उभी राहिलेली आहे आणि मांगरूळ टीमसाठी ही एक जमेची बाजू आहे. लाईन मिस करून बसले. टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा उसळणारा बॉल डॉट आलाय. गोलंदाजी करताना तुम्हाला प्रत्येक बॉल हा वेगळ्या प्रकारे टाकावा लागतो. तुम्हाला प्रत्येक बॉलमध्ये बदल करावा लागतो. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे तुमच्या भिन्नता असली पाहिजे, मिश्रण असलं पाहिजे. आणि हाही बॉल आता वळवलाय. हाही बॉल डॉट आलाय. काय गोलंदाजी केली आहे. पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा विचार मला करायचा नाही, पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रवी सावंत यांनी केला. अखेरकार बॅकफूट वरती जात असताना या बॉलला फक्त दिशा दिली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केली. म्हणजे कमी गतीचे जे बॉल होते ना ते बॉल खेळपट्टीवरती असरदार पाहायला मिळाले. तब्बल धावसंख्या आहे धावफलकावरती आता 39 आणि या ओव्हरमध्ये 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल अजून शेष आहे. रवी सावंत गोलंदाजी मार्कवरतून पुन्हा निघतील. आता बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय प्रकाश आणि तुषार या जोडीमध्ये एक चांगली पार्टनरशिप उभी राहिली आहे. हा शेवटचा बॉल षटकातला समोर खेळलाय बॉल आणि आई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवरती ठोकलाय षटकार. षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 45 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमने आतापर्यंत या धावा उभ्या केलेल्या आहेत. शेवटच्या एका षटकाचा खेळ बाकी आहे. पुढचा टॉस आपण अनाउन्स करूया. मॅच क्रमांक 6 क्रांतीभूमी स्पोर्ट्स बिळाशी विपक्ष श्री काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे. 45 धावा धावफलकावरती 45 लॉस ऑफ 1 विकेट. नऊ बॉल मध्ये 25 धावांचा खेळ प्रकाश खांडेकर यांनी आतापर्यंत उभा केलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणार हे षटक काय दडलंय शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे. बॅटिंग करताना टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ कुठपर्यंत मजल मारणार आहे हे पाहावं लागेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होतीये. ओव्हर नंबर 4 साठी आता गणेश डफळे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. स्ट्रायकर एंडला प्रकाश खांडेकर. बॅक टू द बॉलर आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गणेश यांनी पकडलाय कमालीचा कॅच आणि मोठ्या विकेटचं पतन. ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये घातला होता मोठ्या फटक्यांचा धुडगूस ते प्रकाश खांडेकर चाललेले आहेत आता जड पावलांनी माघारी. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गणेश यांनी काय कमालीचा झेल पकडलाय. शरीरावरती नियंत्रण ठेवलं, डोळ्यांचा संयोग ठेवला आणि हाताच्या उंजळीमध्ये हा बॉल विसवला. तिसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडलाय. कारण आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडणं थोडंसं कठीण असतं, परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये या युवा खेळाडूने केलंय. गणेशांचा चांगला बॉल आणि चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलच्या पाठीमागे. महत्वाच्या फलंदाजाला माघारी पाठवलाय. आयकॉन खेळाडू आता आउट होऊन माघारी जात आहेत. तब्बल बॅटिंग करताना प्रकाश खांडेकर यांनी धाबा कोटल्या 25. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आणि मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. अमर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 4 वरती डॉट आलाय. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. मॅच क्रमांक 6 क्रांतीभूमी स्पोर्ट्स बिळाशी श्री काळंबादेवी स्पोर्ट्स खिरवडे. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी कोणती हालचाल केली नाही म्हणजे हा योग्य बॉल आहे. डॉट आलेला आहे. एका बाजूला धावांचा वेग ओव्हर नंबर 3 मध्ये जास्त होता, ओव्हर नंबर 2 मध्ये जास्त होता, परंतु ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली. धावसंख्येचा वेग मंदावला आणि त्याचं श्रेय जाते गणेशांना ज्यांनी 3 बॉल टाकले, एकही धाव दिली नाही आणि एक फलंदाज माघारी पाठवलाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मेहनत तर तुम्हाला करावी लागते.
आणि अखेरकार या बॉल वरती ती मेहनत घेतली आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या फटक्याची झलक. आणि आता बॅटिंग करताना टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमचं वाढतंय धाव फलक आणि धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचलीये 51 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. अर्धशतकी खेळी मांगरूळ टीमने पूर्ण केलेली आहे आणि शेवटच्या आता फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये गणेशांनी आपली चमक दाखवली, परंतु मैदानाच्या आतमध्ये अमर आले आणि त्यांनी आपली धमक दाखवली आणि हा बॉल पाठवला सीमा पार सरळ 6 धावेंसाठी. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. इवा गणेश पुन्हा तयार, राईट आर्म राऊंड द विकेट आणि अखेरकार ड्रीम बॉल टाकलाय, यॉर्करचा वार केलाय आणि केलीये फलंदाजाची शिकार. फलंदाज क्लीन बोल्ड त्रिफळाची यॉर्करचा वार आणि केलीये फलंदाजाची शिकार. ड्रीम बॉल टाकला आणि हा यॉर्करचा वार होता. सरळ बॉलने अष्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज त्रिफळाची. शेवटचा बॉल बाकी. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. खिरवडे आणि बिळाशी आपल्यामध्ये मॅच होणार आहे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि टॉस मध्ये आवाज असेल डीडी यांचा. शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. काय दडलं या शेवटच्या बॉलच्या पाठीमागे. मोरेवाडी या टीम समोर कोणतं लक्ष असेल सांगून जाणारा बॉल प्रगतीपथावरती येतोय. मैदानाच्या आतमध्ये या शेवटच्या बॉलसाठी विजय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 51 धावा. हा मैदानाच्या डाव्या बाजूला वळवलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषे लगत. बॉलची फेकी करतील तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा धावून काढण्याची मुभा या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. पंचांकडे अपील केली आहे. या बॉलच्या पाठीमागे एकच धाव मिळेल. 52 धावा. एक शॉट आहे. पंच एक धाव की एक शॉट आहे. एकच धाव घेऊया. 52 धावा धाव फलकावरती आलेले आहेत विजयासाठी. 53 धावांचं लक्ष आहे. आपण करूया टॉस. यस आपण पुढील मॅचचा टॉस करू. एका बाजूला पाहिलं तर क्रांतीभूमी बिळाशी, तर दुसऱ्या बाजूला कामदेवी स्पोर्ट्स खिरवडे संघ एका बाजूला. यस शिवाजी शेठ तात्या यांना विनंती करतो. अभंग 11चे संघ मालक शिवाजी शेठ तात्या यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. यस कोणाचा कॉल असेल? खिरवडे संघाचा कॉल असेल. इट्स अ टेल. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. यस एक मॅच हरलाय. काय अनुभव असेल? कुठे चुका झाल्या त्या कळल्या? पहिलीच मॅच होती. खेळाडूंचा म्हणजे एकोपा जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला. बॅटिंगमध्ये थोडीशी आमची कमतरता जाणवली. यस आता कोणत्या खेळाडूकडे तुमच्या अपेक्षा असतील की चांगला परफॉर्मन्स करेल? सर्वच खेळाडू जे टीममध्ये आहेत प्रत्येकाकडून अपेक्षा आहेत. प्रत्येकाने 100% देणे जरुरी आहे, तर मॅच आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक जणावरती अपेक्षा आहे. आणि या नियोजनाबद्दल काय सांगताल? नक्कीच अतिशय उत्कृष्ट असं नियोजन. कमी वेळेमध्ये सर्वच पदाधिकारी, दोन्ही असोसिएशनचे पदाधिकारी आणि खेळाडू यांनी प्रत्येकानेच आपला 100% देऊन नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. सर्वांचा धन्यवाद. पहिले मॅच खेळत आहे, कसा अनुभव आहे? आम्ही सकाळपासून सगळ्या 4 मॅच बघितलेल्या आहेत. बॅटिंगची चेस होतं आहे. काही पहिल्या 2 मॅचला कमी स्कोर झाला होता, पण आता आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. यस तुम्हाला पाहिजे ते मिळालं आहे. सकाळपासून तुम्ही मॅच बघत होता, माझी मॅच कधी येणार अशी उत्सुकता नक्कीच होती. तर समोरील संघाला कितपत टार्गेट द्याल? आम्ही टार्गेट कमीत कमी 50च्या वरती कमीत कमी झालं. 60 तर पाहिजेच. 60-55. कोणते असे खेळाडू आहेत की त्यांच्यावर भरपूर असा विश्वास आहे आणि संघाची बांधणी झाली आहे का? संघाची बांधणी म्हणजे जेव्हा आम्ही लीगमध्ये ऑप्शन झालं त्यावेळेलाच केलेली आहे. आणि माझ्याकडे सगळ्यात मेन म्हणजे
सगळे यंग प्लेयर आहेत आणि आमच्याकडं अष्टपैलू 4 जण आहेत. अनिकेत पायमाल आहे, संतोष आहे, कुलदीप आहे, रुपेश मोहिते आहेत. त्यांच्याकडनं कामगिरी चांगली करून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. आपला अनुभव पणाला लावणार काय आज? तीच अनुभवाचीच कसोटी आहे माझी. या संपूर्ण दोन्ही संघाला देऊयात ऑल द बेस्ट. आणि खिरवडे संघाने न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकलाय खिरवडे संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात विद्यमान सामन्याकडे, जिथे एका बाजूला पाहिलं तर चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ तर दुसऱ्या बाजूला चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येस 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर आकड्यांचे जादूगार म्हणजेच निलेशजी मर्डेकर सर, त्याचबरोबर विघ्नेशजी मडवी सर आणि किरण मस्कर सर यांची वाणी आपण सकाळच्या सत्रापासून ऐकत होतात. त्याचबरोबर मी डीडी त्यांच्या समवेत जोडलो गेलो आणि आता विद्यमान सामना चालू आहे. एका बाजूला चिलादेवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण जरूर केलं. 4 षटकामध्ये 52 धावा खर्च केल्यात आणि 53 धावांचा टार्गेट आहे. पाहूया काय घडतंय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी तंतोतंत करावी लागेल. 53 धावांचा पाठलाग कसा करतील सेकंड इनिंगमध्ये आपल्याला पाहावं लागेल. एका बाजूला विजय, दुसऱ्या बाजूला अनिल, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय डॉक्टर प्रकाश खांडेकर, आयकॉनिक खेळाडू, आयकॉन वर्सेस आयकॉन असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सकाळच्या सत्रापासून आपण ही 5वी लढत आपल्या भेटीला आली आहे. 5वी लढत चालू आहे. पूर्वार्ध झाला, आता उत्तरार्धामध्ये जाऊयात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. 53 धावांचा पाठलाग करताना विजय स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आयकॉनिक खेळाडू अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर आयकॉनिक खेळाडू प्रकाश खांडेकर. डॉक्टर आहेत पेशाने. सुरेख असा चेंडू हलक्या हाताने सन्मान दिलाय. विजयला देखील माहिती आहे की या पंचांच्या दोन्ही बायावरती आणि व्हाईट बॉलचा इशारा. आता पहा आयकॉनिक वर्सेस आयकॉनिक खेळाडू अशी बॅटल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला डॉक्टर प्रकाश खांडेकर तर दुसऱ्या बाजूला अनिल डिगे, एक उत्कृष्ट असा खेळाडू. पुन्हा एकदा दिशा खराब आणि एक अतिरिक्त धाव त्याच्यामध्ये ऍड केली जाईल. अ सेन्सेबल क्रिकेट. यस पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. डावी एसटी सोडून जाणारा हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतो. प्रत्येक चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षण चेंज केलं जातं. का करू नये. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतं आणि संघाचे संघमालक आपण पाहतोय संदीपजी डिगे साहेब आपला संघाचा सामना पाहताना. तर दुसऱ्या बाजूला खांडेकर साहेब. काचेडीचा कॉल आहे. तुषार त्या ठिकाणी तनूर तैनात आहे आणि संपला आहे. पहिला धक्का, पहिला धक्का लागला आहे तो म्हणजेच चिलादेवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाला विजय डफळीच्या स्वरूपात. कुठेतरी एलिव्हेशन फसलंय, बॅटवर बॉल चढला नाही आणि एलिव्हेशन फसल्यामुळे सुरेख असा झेल तुषार जाधव यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप जाधव मोरेवाडी संघातून बिलॉंग करतात. मोरेवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू. अनिलने जरूर सांगितलं होतं, टॉसच्या वेळी सांगितलं होतं की आम्ही समोरील संघाला 50 धावांपर्यंत नक्कीच रोखू आणि तसं त्यांनी करून दाखवलं. आता मात्र फलंदाजीमध्ये 50 धावा
कराव्या लागतील. त्याच्यामध्ये अनिलने स्वतःवर विश्वास दाखवला, प्रदीपवर विश्वास दाखवला, विजय आहे, रवी सावंत आहे, यासारखे मातब्बर भरणा आहे. तर समोरील संघामध्ये प्रकाश खांडेकर, त्याचबरोबर तुषार जाधव, रोहन नांगरे, राहुल नांगरे यांसारखे मातब्बर गोलंदाज देखील आहेत. यष्टांच्या मागून विजय मामा संघाला लीड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी त्यांची बॅट बोलली नव्हती. प्रकाश दादांनी पहिल्या मॅचमध्ये देखील सावरला आणि आता दुसरी मॅच खेळत आहेत, त्यामध्ये देखील सुरेख असा परफॉर्मन्स आपला दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात प्रकाश खांडेकर. खास गावावरून 300-400 किलोमीटरचा प्रवास करून आले, मात्र हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर. प्रदीप जाधव नाम तो सुना ही होगा. काय सुरेख अशी फलंदाजी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. 10 आकडा म्हटलं की मॅजिकल फिगर म्हणून ओळखलं जातं, कारण 10 नंबरची जर्सी म्हणजेच भारतरत्न आपण सचिन रमेश तेंडुलकर सर यांच्या जर्सीचा नंबर 10 आपण पाहू शकतो. आणि तीच धावसंख्या सध्याच्या घडीला 53चा पाठलाग करताना चिलादेवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघाची पुन्हा एकदा गली रिझनमध्ये चेंडू डिलाईट ढकलून 1 धावता चित्याच्या वेगाने पूर्ण दुसरीचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा. हात वर कर 4 धावा धावून काढू शकता. हात वर केला 4 धावा मिनिमम पळून काढू शकता आणि 4 धावा मात्र या ठिकाणी पळून काढल्यात. चार धावा संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील आणि संघाची धावसंख्या या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 14 धावा. कुठेतरी विजय स्वतःवर नाराज असेल, कारण संधी होती, संधीचं सोनं मात्र त्याला करता आलेलं नाही. कारण मनातून हरून चालणार नाही. अजून देखील 3 मॅच आपल्याकडे शिल्लक आहे. विजयाला आपला परफॉर्मन्स आपल्या संघासाठी नक्कीच सुधारेल. टाळ्यांच्या कडकडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, प्रोत्साहन वाढवतात गोलंदाजाचं सर्व क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी मात्र शफल झालाय आणि पंचांचा इशारा डॉट डिलिव्हरी. या डॉट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे, स्थिरावते, ती म्हणजेच 14 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज अजून देखील विजयासाठी. कोणता गोलंदाज आपल्या भात्यामधून बाहेर काढतील चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ हा संघ. तुषार जाधव डिस्कस करताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या टीव्ही स्क्रीनवर. चर्चासत्र चालू आहे, कोणता गोलंदाज आणायचा. या संघामध्ये पाहिलं तर अनेक असे गोलंदाज आहेत, मातब्बर गोलंदाज आहेत. प्रमोद पाटील, राहुल नांगरे, प्रकाश धस, प्रकाश खांडेकर यांसारखे अनेक असे गोलंदाज या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मातब्बर गोलंदाजांचा हा संघ पाहायला मिळतो. ऑलराऊंड परफॉर्मन्स करण्यासारखे भरपूर खेळाडू चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या संघातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यातून मात्र पर्याय निवडलाय तो म्हणजेच प्रमोद पाटील. पम्यादा या नावाने कोकरूडमध्ये फेमस असणारा हा खेळाडू 300-400 किलोमीटरचा प्रवास करून आज क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदानावर खेळण्यासाठी आज दाखल झालेत प्रमोद पाटील. हलक्याताने टोलवला, 1 धावतो चित्याच्या वेगाने पूर्ण आमर धावतोय, पळतोय. 3 खेळाडू येतील, गॅदर करतील, तोपर्यंत चितळे चपळाई आणि हरणाची गती आपल्याला पाहायला मिळाली. अनिल दिघे एक लेफ्ट आर्म फलंदाज, सुरेख असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. अनिल दिघे मोरेवाडी गावचा हा सितारा. मात्र तोडीस तोड उत्तर जरूर देणार. 1 तेरी तर दुसरी माझी असेल असं प्रमोद पाटील आपल्या गोलंदाजीमधून दाखवून देतील का, कमबॅक करतील का. कोकरूडमध्ये अनेक वर्ष क्रिकेट गाजवणारा हा खेळाडू प्रमोद पाटील आपण पाहतो. सांगली जिल्हा प्रीमियर लीग झाली होती, तिथे देखील आपल्या बॅटिंगने अक्षरशः अहकार माचवला होता. अमोल गोसावी असतील, प्रमोद पाटील असतील
या 2 फलंदाजांनी अक्षरशः हाहाकार माजवला होता. आणि या पहिल्या मॅचमध्ये अमोल गोसावी यांना आपण क्षेत्ररक्षण करताना पाहिलं. आणि आता प्रमोद पाटील आपली वैयक्तिक दुसरी मॅच खेळताना आपल्या संघासाठी पाहायला मिळत आहेत. फक्त अनेक असे सितारे आहेत जे गावाला बत्तीशिराळामध्ये आपल्या तालुक्याचं नाव कसं रोशन करता येतील ते पाहतात. त्यातीलच एक अग्रगण्य नाव म्हणजेच विजय पावले सर. आणि त्यांच्याच बरोबर त्यांच्याच सोबत खेळून एक खेळाडू तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा इट्स अ व्हाईट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि हाताला ब्रश करून चेंडू जातोय सीमा रेषा पार आउट ऑफ द पार्क. षटकार. काय सुरेख अशी फलंदाजी प्रदीप जाधव पाहायला मिळते. मोरेवाडी गावचा हा सितारा. का माझ्या संघ मालकाने माझ्यावर भरोसा ठेवलाय, का माझ्या संघातून माझी वर्णी नंबर 3 साठी लागली आहे. कारण नंबर 3चा स्लॉट म्हटलं ना तर महत्वाचा स्लॉट म्हणून ओळखला जातो. एक ऑलराऊंडर त्या ठिकाणी आपल्या संघामध्ये जागा घेताना पाहायला मिळतोय. चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाकडून पाहिलं तर प्रकाश खांडेकर हे नंबर 3 ला आले होते आणि त्यांनी काय सुरेख अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आता 4 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. प्रकाश खांडेकर, डॉक्टर प्रकाश खांडेकर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर पाहूया. खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे. सुरेख असा प्रयत्न, मात्र प्रयत्नाला यश आलं नाही आणि बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात. कुठेतरी खेळाडू नाराज असतील. तीच दशा, तीच व्यथा आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रमोद पाटील यांच्यावर हल्ला चढवलाय. आता प्रकाश पाटील, डॉक्टर प्रकाश खांडेकर कुठेतरी जाऊन प्रमोद दादांबरोबर चर्चा करतायत. चला नवीन चेंडू घ्या अंपायर. सिनियर खेळाडू आहेत, अनुभवाचा भरणा आहे, कमबॅक जरूर करतील. अनुभवाचा भरणा असलेला गोलंदाज प्रकाश पाटील, प्रमोद पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रकाश खांडेकर यांनी जाऊन काहीतरी कानमंत्र जरूर दिलं. कारण अनेक वर्ष हे 2 खेळाडू एकत्र शिराळ्याचं क्रिकेट गाजवताना आपल्याला पाहायला मिळालेत. पहा कमबॅक केलाय, खोलवर पद्धतीचा चेंडू टाकलाय. 2 षटकार जरूर खाल्ले, मात्र त्यानंतर कमबॅक केलाय. रनआउटची संधी मात्र थांबवलंय प्रदीपने. राहुल त्या ठिकाणी खेळाडू होता. 2 षटकांच्या समाप्ती, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि संघाची धावसंख्या 31 धावा. धावसंख्येवर 53 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळते. चिलादेवी स्पोर्ट्स मोरेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 MTC लाईव्ह म्हणजेच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लाईव्ह या चॅनलमध्ये लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण आपल्याच मराठी माणसाने सुरू केलेला हा चॅनल आपल्याला पाहायला मिळतो. याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय अनिलच्या बॅटमधून. हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट. षटकार षटकार षटकार. कुठेतरी प्रमोद कडून अपेक्षा होत्या, त्या अपेक्षांचा भंग मात्र केलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 धावा. म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू 16 धाव्यांची गरज. चला यानंतरचा होणारा सामना एका बाजूला क्रांतिभूमी स्पोर्ट्स बेळाशी तर दुसऱ्या बाजूला काळमदेवी स्पोर्ट्स खिरवडे. म्हणजेच एका बाजूला पाहिलं तर रामभाऊ यमगर आणि गणेश पाटील भाऊ यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला स्वतः संघ मालक बाळकृष्ण पाटील आणि सचिन गायकवाड सर यांचा संघ. खिरवडे संघ 1 सामना हरलाय आणि बेळाशी संघ फ्रेश मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. काय घडेल मॅच मध्ये पाहावं लागेल. कोणता गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आणलाय पाहावं लागेल.
यस NPM संघाचा एक हुकमी एक्का प्रणय कांबळे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. KPL सारखी स्पर्धा म्हणजेच कामोटा प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू NPM संघाचा प्रणय कांबळे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. NPM मंदूर संघाचा पहा हे दुःख काय असतं ना फक्त फलंदाजच जाणू शकतो. कारण बॅट तुटली आहे, बॅटचा दांडा तुटलाय म्हणजेच बॅट तुटली आहे. त्यामुळे काय दुःख असताना एका क्रिकेटरला विचारा की त्याच्या बॅट तुटते ना तेव्हा काय त्याला दुःख होतं. गर्लफ्रेंड सोडून जाते ना तेव्हा जे दुःख होत नाही ना तेवढं एखाद्या क्रिकेटरला तेव्हा त्याची बॅट तुटे असं तेव्हा दुःख होतं. आणि तेच दुःख सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं प्रदीपला. कारण खेळताना कुठेतरी बॅट तुटली आहे. चला नवीन बॅट लगेच द्या. त्याच्या चेहऱ्यावर दुःख पाहायला मिळत आहे प्रदीपच्या. खेळत असताना बॅट मात्र तुटली हातातून, दांडा निसटलाय. आपण पाहू शकता या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 10 संघ पाहायला मिळत आहेत. पण डॉट बिला सर आताचा डॉट देऊन आहे. कॅचची संधी आहे. आता मात्र संधीचं सोनं केलंय यष्टीरक्षकाने. विजय यादव मामा यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. प्रणय कांबळे NPM संघातून मंदूर संघातून बिलॉंग करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या कामोटा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील आपल्या गोलंदाजीची छाप सोडणारा हा गोलंदाज आज स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 मध्ये चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या संघातून आपली छाप सोडताना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई पोलीस रवी सावंत सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख असे 2 चेंडू हाताळलेत प्रणय कांबळे NPM मंदूर संघातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला रवी सावंत मुंबई पोलीस मोरेवाडीची धगधगती तोफ म्हणून ज्याची ओळख आहे. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? गवतामध्ये तब्बल 4 धावा आपण धावून काढू शकता. 2 धावा. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये 39 धावा. आपण टीव्ही स्क्रीनवर समीकरण पाहू शकता. 9 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके दूर विजयाच्या समीकरणापासून. मात्र गोलंदाज ताकदीचा आहे. गोलंदाजाकडे शैली आहे, ताकद आहे, आगळी वेगळी ऍक्शन आहे. रनअप चांगला आहे. सुरेख अशी गोलंदाज आकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय प्रणय कांबळे. नाम तो सुनाई होगा. NPM संघात मंदूर संघ आज नक्कीच खुश असतील. मंदूर गावातील सतीश पाटील नक्कीच खुश असतील. आपल्या गावातील खेळाडू आहे, नक्कीच खुश असतील सतीश पाटील सर. मंदूर गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. मंदूर नावाचं गाव
गावाचं नाव आज रोशन करताना पाहायला मिळतोय. मात्र समोर रवी सावंत, एक चेंडू समीकरण बदलू शकतो. पुन्हा अवे फ्रॉम द बॉडी, कुठेतरी आकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय. सुरेख अशा गोलंदाजी, अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये ना बेड्या ठोकून ठेवल्यात की काय रवी सावंत यांच्या. येस, फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधील. 7 चेंडू 14 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा येणं गरजेचं आहे. आणि व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. पंचांशी कोणीही वाद घालू नका. पंचांचा निर्णय मात्र अंतिम निर्णय असेल, कारण MCA लेवलचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 13 धाव्यांची आज मधील शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळालं. हा ना आणि नकार दिला अनिलने. आता मात्र 6 चेंडू 12 धाव्यांची गरज, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर 2 धाव्यांची गरज असेल. कोणता गोलंदाज आपल्या भात्यातून काढतील शेवटच्या षटकासाठी पाहावं लागेल. प्रकाश धस की राहुल नांगरे, कोणता गोलंदाज असेल जे 6 चेंडू 12 धावा डिफेंड करतील? कोणता गोलंदाज असेल? प्रणयला शाबासकी दिली जाते. फक्त 3 धावा खर्च केल्यात प्रकाशने, 4 धावा खर्च केल्यात प्रणयने, आणि एक महत्वाची विकेट मात्र संपादन केली आहे. बनकोडे गावातील एक 40+ खेळाडू मॅड्यांना यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या स्वराज्य मारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 मध्ये मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे मॅड्यांना. पाहूया एक अनुभवी गोलंदाज प्रकाश धस यांच्या खांद्यावर मात्र ही जबाबदारी दिली आहे. 6 चेंडू 12 धावा डिफेंड करण्यासाठी प्रकाश धस एक अनुभवी गोलंदाज 82 संघातून बिलॉंग करतो. क्रांतिभूमी स्पोर्ट्स 82 या संघातून बिलॉंग करतात. याच काळामध्ये स्पोर्ट्स खिरवडे आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा. जसा शेवटचा चेंडू पडेल लगेच आपण आपला स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे. बाळकृष्ण दादा पाटील आपण लक्ष द्यायचे. आणि नक्कीच वय वर्ष 40+ आहे तरी देखील अनेक ठिकाणी मॅरेथॉनसाठी जाणारा हा खेळाडू प्रकाश धस गोलंदाजी मार्कवर अनुभवाचा भरणा असलेला गोलंदाज. हलक्या हाताने चेंडू टोलवला आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धाव्याची गरज आहे. पहिली धाव तर सिंगल आले. आता मात्र समीकरण 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. 5 चेंडू 11 धाव्यांची गरज. 5-11ची गरज. अनिलकडे क्षमता आहे. अनिलने एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आपल्याला पाहायला मिळाला आहे. आघाडीला आलेला फलंदाज आहे अनिल. अनिल आयकॉन खेळाडू आहे, कर्णधार आहे. अनेक अशा दुहेरी भूमिकांमध्ये पाहायला मिळते. अनिल संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन चालावी लागेल. 5-11चं समीकरण. कॅचेडीचा कॉल आहे. प्रकाश खांडेकर त्या ठिकाणी तैनात जरूर आहे. चेंडू अडवलाय आणि एकच धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न. पाहूया काय घडतंय. रवी सावंत आलेत. 2 धावा तर पूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का? पंचांकडे पाहूयात किती धावा आहेत. 1 शॉट म्हणजेच एकच धाव. यस, पंचांकडे पाहिलं जात आहे. पंचांकडे आशाभूत नजरेने क्षेत्ररक्षण करणारी टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाने पाहिलं आणि लगेच पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. यस, दोन्ही संघांचा 12th मॅन या ठिकाणी आहेत, ते चेक करतात आणि पंचांचा निर्णय बरोबर आहे.
विनोद भगत सर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. रोमहर्षक सामना. खेळाडू मात्र त्या ठिकाणी तैनात केलाय प्रकाश दास यांनी, कारण त्यांना देखील माहिती आहे की त्या रिजन मध्ये नक्कीच अनिलचा स्ट्रॉंग झोन आहे. वा भाई वा, काय सुरेख अशी गोलंदाजी, महत्वाच्या सैनिक काय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. तुषार प्रत्येक चेंडूवर जाऊन कानमंत्र आपल्या गोलंदाजाला देताना पाहायला मिळते. मात्र गोलंदाज ताकदीचा आहे, गोलंदाजाकडे अनुभव आहे, एक आगळी वेगळी शैली आहे. गोलंदाज प्रकाश धस 82 गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. वा भाई वा. आता मात्र 2 चेंडू 10 धावांची गरज, म्हणजेच 2 मोठे फटके मारावेच लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियम. 1 षटकार 1 चौकार किंवा 2 षटकार मारून हा सामना जिंकावा लागेल. अनिल पाहूया, अनिल की प्रकाश, प्रकाश की अनिल. पाहूया पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय. मात्र पंच विनोद सर टस्से मस नाही. आता मात्र 1 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. आणि अशा तऱ्हेने हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय, तो म्हणजेच चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या संघाने हा सामना मात्र जिंकलाय. अभिनंदन चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ. हार्ड लक बॅड लक चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरवाडी संघ. आणि या पुढील होणारा सामना असेल तो म्हणजेच क्रांतीभूमी स्पोर्ट्स 82 विपक्ष कामादेवी स्पोर्ट्स खिरवडे. आणि खिरवडे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा करण्याचा निर्णय घेतलाय. आणि जाऊयात आपण वळूया आता आवाजामध्ये